सोलापूर जनता सहकारी बँकेला 2025-26 या आर्थिक वर्षात 24 कोटी 94 लाख रुपयाचा म्हणजेच सुमारे 25 कोटी रुपयाचा नफा झाला आहे। हिरक महोत्सवी वर्षात बँकेने तब्बल 3000 कोटी रुपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला असून निव्वळ NPA 0% आला आहे, अशी माहिती बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेने उत्तम कामगिरी केली आहे। बँकेकडे 1896 कोटी 21 लाख रुपयाच्या ठेवी आहेत। तसेच बँकेकडून 1110 कोटी 40 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। सोलापूर जनता सहकारी बँक ग्रॉस NPA 8.31% वरून 3.35% आला आहे। तसेच निव्वळ NPA 2.57%हून शून्यावर आला आहे, अशी माहिती यावेळी दिली। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भरघोस वसुली करून बँकेच्या प्रगतीस हातभार लावला आहे। त्यामुळे NPA शून्यावर येण्यास मोलाची मदत झाली आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले। मी सुनील पेंडसे, अध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँक। यावर्षी आपल्या बँकेला 25 कोटी जवळपास पूर्णपणे नेट प्रॉफिट झालेला आहे। तसेच 0% नेट NPA झाल्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप चांगला वाव आहे। आणि आता आपल्याला यावर्षी डिजिटल बँकिंग इयर म्हणून आपण यावर्षी जाहीर करतो की ज्यामध्ये पूर्णपणे मोबाईल बँकिंग इम्प्लिमेंट होईल, तसेच इंटरनेट बँकिंग हे इम्प्लिमेंट होईल आणि प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका ज्या पद्धतीने सर्व्हिसेस देतात त्या पद्धतीने यावर्षी आपण सर्व्हिसेस सुरू करू की ज्यायोगे आपल्या सर्व सभासदांना आणि ग्राहकांना पूर्णपणे सेवा देता येईल। धन्यवाद। सर, एकूण ठेवी किती आहेत? एकूण ठेवी आपल्या 1896 कोटी ठेवी आहेत, 1110 कोटी कर्ज आहेत, 3006 कोटी मिक्स बिझनेस आहे आणि 25 कोटी रुपये नेट प्रॉफिट आहे। नवीन खाते उघडणाऱ्यांसाठी काय सुविधा? नवीन खाते उघडण्यासाठी ATM कार्ड आपल्याकडे आहे, मोबाईल बँकिंग आता सुरू झालेलं आहे, नेट बँकिंगही सुरू होईल। त्यामुळे सेव्हिंग अकाउंट उघडायला किंवा करंट अकाउंट उघडायला खूप चांगल्या सोयी आहेत, प्लस QR कोड पण आपल्याकडे आहे। नवीन खातं उघडताना त्यांना काही डिपॉझिट वगैरे नाही, मिनिमम बॅलन्स जो काही 100 रुपये असेल तेवढाच आपल्याला ठेवायला एकूण किती शाखा आहेत? एकूण आपल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 41 शाखा आहेत। महाराष्ट्रामध्ये 40 आणि विजापूर म्हणजे कर्नाटकामध्ये 1 अशा 41 ब्रँचेस आहेत। त्या माध्यमातून आपण सगळ्या ग्राहकांना सेवा देतो। या पत्रकार परिषदेस बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे, नूतन उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, तसेच नूतन संचालक पुरुषोत्तम उर्ता, राकेश पवार, CA गिरीश बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चव्हाण, गौरी आमडेकर, संचालक हर्षद डंबळ, CA आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव नावकर, प्रमोद भुतळा, विष्णू मोंडे, ॲडव्होकेट मल्लीनाथ शाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर आदींची उपस्थिती होती। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।